गुड आफ्टरनून गाईज. मी कोमल पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आज ज्वेलरी मेकिंगचा आपला सेकंड डे आहे. तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण फिंगरिंग कशी बनवायची ते शिकणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मोती आणि गोल्डन मनी यांच्यापासून श्रृंखला कशी बनवायची आहे आणि फ्लावर कसं बनवायचं आहे हे शिकलो आहोत. तर आज आपण काय शिकणार आहोत की यामध्ये आपण आता जी शृंखला बनवली आहे मोत्यांची, त्याच्यामध्ये आपण हा जो काही एडी स्टोन आहे, हा जो कुंदन आहे एडी कुंदन, हा याच्यामध्ये कसा फिट करायचा आणि याच्यापासून आपण फिंगरिंग कशी बनवायची हे शिकणार आहोत. तर चला मग आज जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओ आपल्या टॉपिककडे वळू. तर हे बघा, अशा प्रकारे मी आधी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे की मोती आणि गोल्डन मण्यापासून शृंखला कशी बनवायची आहे, आपल्याला फ्लावर बनवण्यासाठी लागणार आहे. तर हे बघा, हा जो एडी स्टोन आहे याचं मी माप घेतलं आहे एक्झॅक्ट काय आहे. तर याच्यासाठी आपल्याला 12 मोत्यांची शृंखला बनवून लागणार आहे. तर ही 12 मोत्यांची शृंखला मी ऑलरेडी बनवून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बरोबर हा जो कुंदन आहे ना, हा कुंदन बरोबर सेंटरला असं ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे असं सेंटरला ठेवून एकदम बघायचं आहे की परफेक्ट माप आलं आहे का आपलं, म्हणजे कुंदन फिट होईल आणि कुंदनला व्यवस्थित हे बघा असं अशा प्रकारे एकदा असं जोडून बघायचं. हे बघा, हे जोडलं आपण, समजा हे असं असं अशा प्रकारे याच्यामध्ये कुंदन फिट होतो असं चेक करून बघायचं. मग काय करायचं आहे, बरोबर कुंदनीच्या बरोबर व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, हे जे 2 मोती आहेत ना, हा वाला लास्टवाले जे 2, हा आणि हा वाला, हे जे 2 आहेत ना लास्टचे, हे काय करायचं आहे, हे व्यवस्थित फिट टाईट पकडायचं आहे कुंदन. मागे पुढे नाही झाला पाहिजे. आणि जी मोठी जी आपली रॅपिंग वायर आहे ना, ती काय करायची, या दुसऱ्या कुंदनच्या वरतून घ्यायची. अशा प्रकारे घेतली, काय करायचं आहे, त्याला एकदा असा वेढा मारायचा, एक असा जोरात फिट करून घ्यायचा. घेतला, हे बघा अशा प्रकारे आपला कुंदन इथे एकदाच मारला आहे आपण. मग काय करायचं आहे, हां कुंदन निघाला तरी चालतो, काही अडचण नाही, फक्त आपल्याला मेजरमेंट गरजेचं होतं. आपण कुंदन नंतर फिट करणारच, तर आपल्याला एक एक्झॅक्ट मेजरमेंट मिळालं. आपण कुंदन बाजूला करून हे जे 2 मोती आहेत ना पहिले वाले, हे 2 मोती आपण फिट करणार आहोत. ते करून घ्यायचे पहिले ऑलरेडी अशा प्रकारे. हां झाले. आता हे 2 मोती फिट झाले तर समजा व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये हा असा कुंदन परत ठेवायचा आहे आपण अशा प्रकारे. बरोबर सेंटरला आला पाहिजे, वरती मागे पुढे नाही झालं पाहिजे, मेजरमेंट हुकलं नाही पाहिजे. हे पहा अशा प्रकारे झालं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बॅक साईडला यायचं आहे आणि काय करायचं आहे, ही जी आपली मोठी तार आहे, ही मुद्दाम मी मोठी का घेतली आहे, कारण की आपल्याला फिंगरिंग बनवायची आणि ज्या फिंगरिंगचा जो बेस आहे ना, त्या बेसला आपल्याला ही फिट करायची असते. त्याच्यासाठी आपल्याला रॅपिंग वायरची गरज असते. म्हणून मी ऑलरेडी फ्लावर बनवतानाच ही वायर एक्स्ट्रा घेतली. तुम्ही घेऊ शकता, नाही जरी घेतलं तरी तुम्ही एक्स्ट्राचं वायर त्याला कट करून लावू शकता. तर काय करायचं, बॅक साईडला यायचं आणि याला असे खाचे असतात बघा, हे बघा अशा प्रकारे याला कसे खाचे असतात, दिसते का, असे खाचे असतात. या खाच्यामधून काय करायचे, वायर आतमध्ये टाकायची आहे, अशी वायर आतमध्ये टाकायची आणि बाहेर काढायची दुसऱ्या खाच्यातून. झाला व्यवस्थित. याला कुठेही या रॅपिंग वायरला आडी पडू द्यायची नाही. हां अशा प्रकारे झालं. हां इकडून टाकला आपण मोती, वायर. आता काय करायचं, अपोजिट साईडच्या खाच्यातून एका परत वायर इन्सर्ट करून त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या खाच्यातून ती वायर बाहेर काढायची. हे बघा अशा प्रकारे ही काढली, दिसते तुम्हाला ही वाली,
ही काढली मी, हे बघा अशी काढून जोरात ओढून घ्यायची. म्हणजे आपल्याला हा कुंदन पॅक करायचा आहे.